राजकीय पक्षांनी दिलेल्या आदेशाचं पालन स्थानिक नेते तंतोतंत करतात। अगदी तुमच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी आम्ही कशी केली हे दाखवण्यासाठी स्थानिक नेते वरिष्ठांच्या पुढं मागं करत असतात। पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा या अलिखित नियमाचं पालन होत असतं। मात्र निवडणुका आल्या की हा नियम अक्षरशः खुंटीला टांगून ठेवला जातो। मी असं का म्हणतोय असा तुम्हाला खरंच प्रश्न पडला असेल। त्यामागं बरीच काही कारणं आहेत। तर पिंपरी चिंचवडची महानगरपालिका ही 30-35 गावांनी मिळून झाली आहे। इथं शहर चांगलंच विस्तारलंय, शहराचा कायापालट झालाय, मोठा विकास झालाय। असं असलं तरी इथं आज ही गावपण टिकून आहे। आज ही गावागावांमध्ये ग्रामसभा होतात आणि या ग्रामसभांमध्ये निवडणुका आल्या की आपल्या गावातला कोणता नेता निवडणुकीच्या रिंगणात उभा राहायला हवा। 2 जण इच्छुक असले आणि ते वेगवेगळ्या पक्षाचे असले तर त्यांनी एकमेकांच्या समोर येऊ नये असं जवळपास त्याच बैठकीमध्ये ठरतं। तसा ठराव सुद्धा होतो। तुम्ही दोघंही आम्हाला नगरसेवक हवेत असा आदेशच या ग्रामसभेतून या स्थानिक नेत्यांना दिला जातो। मग अशा वेळी राजकीय पक्षांच्या दिग्गजांनी जरी या दोन्ही नेत्यांना आदेश दिला असला तरी हे दोघे या राजकीय पक्षांच्या किंवा वरिष्ठांच्या आदेशापेक्षा गावातल्या ग्रामसभेत ठरलेल्या ठरावाचं पालन करतात। आणि म्हणूनच इथं म्हटलं जातं की इथल्या गावकी भावकीचं पाहुण्यारावळ्यांचं राजकारणात नगरसेवकांचं सेटिंग होतं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडताना याच सेटिंगवरती भाष्य केलं। ते नेमकं काय म्हणाले ऐका। प्रत्येकाने स्वतःच्या पॅनलमध्येच प्रचार करा। भरपूर नेते मंडळी आहेत, शायनिंग मारत बसू नका। छोट्या छोट्या त्या पॅनलमध्ये पॅनल प्रमुख करा आणि तो पूर्ण पॅनल बापू पूर्ण पॅनल आला पाहिजे बरं का। कुठे गेले काय ना, कोणीही सेटिंग करू नका। पॅनल पूर्णच्या पूर्ण आला पाहिजे। आपल्याकडे कसा भारतीय जनता पार्टीने मला हिशोब लिहायलाच ठेवलाय, कोण काय करतंय आणि कोण काय करत नाही। त्यामुळे नेत्यांची प्रत्येकाची कस लागली आहे। प्रत्येक आमदाराने त्याच्या त्याच्या मतदारसंघामध्ये जातीने लक्ष दिलं पाहिजे। हे ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की पिंपरी चिंचवडमध्ये नगरसेवकांचं सेटिंग होतं। आता त्यांनी भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना उद्देशून हे सांगितलं कारण तिथंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे हे सुद्धा त्याच पॅनलमधून लढतायत आणि शत्रुघ्न काटे आणि नाना काटे यांच्यात सेटिंग झालंय असं त्यांनी या ठिकाणी नमूद केलं। पण खरंच फक्त शत्रुघ्न काटे आणि नाना काटे यांच्या पॅनलमध्येच असं सेटिंग होतंय का? तर नाही। तर नेमकं हे कुठं कुठं सेटिंग होतंय आणि हे सेटिंग या गावागावातल्या ग्रामसभांमध्ये कसं ठरलं जातं, कसं केलं जातं हे आपल्याला या वेब एक्सप्लेनरमधून जाणून घ्यायचं आहे। मी नाजिम मुल्ला तुमचं ABP माझाच्या या वेब एक्सप्लेनरमध्ये स्वागत करतो। खरं तर पिंपरी चिंचवड शहराची ओळख अक्षरशः जगाच्या नकाशावर सुद्धा झालेली आहे। परंतु असं असलं तरी इथं आज ही गावपण टिकून आहे। तर एक गावपण का टिकून आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासाची पानं चाळावी लागणार आहेत। यासाठी आपण थेट 1982 साली जाऊयात। 1982 साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना झाली। या महानगरपालिकेची स्थापना होण्यापूर्वी इथं जवळपास 30 ते 35 गावं होती। त्यामध्ये पिंपरी, चिंचवड, ओसरी, आकुर्डी, निगडी, त्या पुढे गेल्यानंतर थेरगाव, वाकड, रहाटणी, काळेवाडी, पिंपळे गुरव, सांगवी, दापोडी अशी विविध गावं होती। या विविध गावांचा या महानगरपालिकेमध्ये समावेश झाला। एकंदरीतच काय तर ग्रामपंचायत ते महानगरपालिका असा या शहराचा जो आहे तो विस्तार झपाट्यानं होत गेला। या शहराची ओळख अगदी जगाच्या नकाशावर झाली। आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवड ओळखली सुद्धा गेली। असं असलं तरी आजही
या शहरामध्ये गावपण टिकून आहे. गावागावात वेळोवेळी ग्रामसभा होतात. जत्रा असेल, यात्रा असेल, उरूस असेल, यामध्ये कसे कसे कार्यक्रम घ्यायचं हे सुद्धा आज त्या त्या गावातले पुढारी ठरवतात. तिथं ग्रामसभा झाल्या, बैठका झाल्या, ठराव झालं की याचं पालन त्या गावातल्या जे स्थानिक नेते असतील त्यांनाही करावं लागतं, कारण गावचा निर्णय हा अंतिम मानला जातो. तसेच याच जे 30 ते 35 गावं आहेत, इथंच बहुतांशरित्या सोयरिकीसुद्धा झालेल्या आहेत. म्हणजे वाकडमधली मुलगी असेल तर ती भोसरीत दिलेली आहे, भोसरीतली मुलगी असेल ती चिंचवडमध्ये दिलेली आहे, चिंचवडची पिंपरीमध्ये, पिंपरीची आकुर्डीमध्ये, असं इथं सोयरीक या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामुळं केवळ गावकी भावकीच इथं नाही आहे, तर पाहुण्या राहुळ्यांचं ही जाळं इथं मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे. त्यामुळं गावकी भावकीसोबतच पाहुण्या रावळ्यांचं सुद्धा जे काही गणितं या ठिकाणी बांधली जातात, त्या गणितांचा परिणाम थेट इथल्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळंच जरी राजकीय नेत्यांनी किंवा राजकीय पक्षांनी इथल्या स्थानिक नेत्यांना काहीही आदेश दिले, त्या गावातल्या कोणत्या उमेदवाराला या निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं आहे, एकमेकांच्या समोरच उतरवायचं आहे, असं जरी राजकीय नेत्यांनी किंवा स्थानिक नेत्यांनी पक्षांनी सांगितलं असलं तरी गावातला पुढारी गावची बैठक बोलवतो, गावाचा कल जाणून घेतो आणि त्या कलानुसारच त्या त्या ठिकाणच्या नेत्याला ते आदेश देतात. एक जागा असेल तर दोघांपैकी कुणी लढायचं, कुणाला थांबवायचं. 2 जागा असतील आणि दोन्ही वेगवेगळ्या पक्षातून इच्छुक असतील तर त्या दोघांनी एकमेकांच्या समोर उभं राहू नये यासाठी रणनीती त्याच ग्रामसभेमध्ये जी आहे ती आखली जाते. आम्हाला तुम्ही दोघंही नगरसेवक हवात, कुठलाही तंटा नको, वादविवाद नको, तुम्ही दोघंही नगरसेवक झालेलं या गावाला पाहायचं आहे असा ठराव केला जातो. मग अशा वेळी वरून जरी थेट राज्यातून जरी आदेश आला असला, वरिष्ठांनी जरी सांगितलं असलं तरी त्या स्थानिक नेत्यांना पक्षापेक्षा गावातल्या ग्रामसभेतला ठराव मान्य करावा लागतो आणि त्या अनुषंगानेच पावलं पडतात. आणि त्यामुळंच म्हटलं जातं की पिंपरी चिंचवडमध्ये गावकी भावकी पाहुणे रावळेच नगरसेवकांचं सेटिंग करतात. तर ते सेटिंग नेमकं कसं होतं हे आपण आता यापुढं जाणून घेणार आहोत. आणि थोडंसं 2017 आपण जाऊयात. 2017 महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे नाना काटे होते, नाना काटेंच्या विरुद्ध शत्रुघ्न काटे यांनी लढावं म्हणून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी आदेश दिलेला होता. परंतु गावात सभा झाली, नाना काटे आणि शत्रुघ्न काटे एकमेकांच्या विरोधात उभे नाही राहिले. संजोग वगैरे, संदीप वगैरे हेही तसंच उदाहरण आहे. राहुल कलाटे, मयूर कलाटे यांच्याही गावात अशीच ग्रामसभा झाली. संदीप चिंचवडे, शेखर चिंचवडे हे एकमेकांच्या समोर येऊ नयेत, त्यामुळं संदीप चिंचवडे उभे राहिले. शेखर चिंचवडेंच्या घरातील महिलेला समोर त्या ठिकाणी उभं केलं गेलं. प्रमोद कुटे, कैलास कुटे यांचंही 2017 असंच झालं. आणि बारणे विरुद्ध बारणे हे सुद्धा आपण थेरगावमध्ये पाहिलेलं होतं. काही ठिकाणी ते सुद्धा एकमेकांच्या समोर उभे राहिले नव्हते. 2017 त्यामुळंच आपण बघितलं तर थेरगावमध्ये 8 जागांपैकी प्रभाग 2 मध्ये 2 प्रभाग होते, त्या 8 जागांपैकी 6 जागांवर बारनेच नगरसेवक झाल्याचं पाहिलं गेलं. पिंपळे सौदागर आणि दापोडीमध्ये सुद्धा 2012ला 6 नगरसेवक काटे होते, तर 2017ला 5 नगरसेवक काटेंचे निवडून आलेले होते. भोसरीत सुद्धा 2017 साली असंच पाहायला मिळालं. लांडे आणि लांडगेंचे जवळपास 5 नगरसेवक निवडून आलेले होते. बरं, हे केवळ महानगरपालिकांमध्ये झालं नव्हतं, तर पुढं 2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी आणि विधानसभा निवडणुकीवेळी भोसरीमध्ये एक बैठक पार पडली, ग्रामसभा झाली. आणि त्या ग्रामसभेत असं ठरलं की आंबेगावच्या धर्तीवरती तुम्ही का करत नाही. तर आंबेगावच्या धर्तीवर म्हणजे काय, तर आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील हे विधानसभेत आणि शिवाजी आढळराव पाटील हे लोकसभेत, असं एक गणित त्या ठिकाणी होतं. अनेक दिग्गज नेत्यांनी म्हणजे शरद पवार असतील, अजित पवार असतील, सुनील तटकरे असतील यांनी यावरती वेळोवेळी भाष्य केलेलं आहे. आणि तेच पॅटर्न आपण भोसरीत राबवू शकतो. त्या अनुषंगाने विलास लांडे पाटील
हे लोकसभेत आणि महेश लांडगे हे विधानसभेत असं जवळपास निश्चित झालेलं होतं. मात्र ऐनवेळी 2019च्या लोकसभेमध्ये शरद पवारांनी अमोल कोल्हेंना रिंगणात उतरवलं आणि हा प्रस्ताव जो आहे तो बारगळला आणि त्याचे पुढे वेगवेगळे परिणाम झाल्याचंही आपण पाहिलं. चिंचवड विधानसभेची 2023ची पोटनिवडणूक, त्यावेळेला दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या जागेवरची पोटनिवडणूक होती. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगतापांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं गेलं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे या निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. आता नाना काटेंच्या इथंच शत्रुघ्न काटे राहतात. शत्रुघ्न काटे भाजपचे होते. मात्र गावात बैठक झाली, गावात ग्रामसभा झाली आणि या ग्रामसभेत शत्रुघ्न काटे यांना सुद्धा बोलावणं धाडण्यात आलं. ते तिथं आले आणि गावात असं ठरलं की शत्रुघ्न काटे यांनी भाजपचा प्रचार गावात करायचा नाही, ते गावाच्या बाहेर भाजपचा प्रचार करू शकतात, कारण नाना काटे हे आपल्या गावचे उमेदवार विधानसभेच्या रिंगणात आहेत. आणि त्यावेळेला शत्रुघ्न काटे आणि नाना काटे यांचा फोटो काढून व्हायरल करण्यात आला आणि त्या व्हायरल करताना हा मेसेज जो आहे तो त्यासोबत देण्यात आला होता. पुढं झाली लोकसभा 2024. यामध्ये सुद्धा मावळ लोकसभेत श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वगैरे अशी लढत आपल्याला तेव्हा पाहायला मिळाली. त्यावेळेला गावकी भावकी पाहुणे रावळे यांचा गुंता जो आहे तो या ठिकाणी सर्वांनीच पाहिला आणि त्यातूनच या दोघांनी एकमेकांवरती जहरी टीका केली नाही, वैयक्तिक टीका करणं या दोघांनीही त्यावेळी टाळलं. कारण या बारणे आणि वागेरे यांच्या घरातल्या एकमेकांच्या घरात सोयरिकी ज्या आहेत त्या भावकीमध्ये झालेल्या आहेत, पाहुणे रावळे आहेत, त्यातून हे सगळं घडल्याचं सर्वांनीच पाहिलं. त्याच्याचमुळं असं म्हटलं जातंय की आता या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकांचं सेटिंग झालंय आणि हे सेटिंग आता कुठं कुठं आहे. जसं मी म्हटलं की रवींद्र चव्हाण यांनी शत्रुघ्न काटे यांना उद्देशून हे सांगितलेलं होतं. त्याच्यामुळं भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि राष्ट्रवादी निवडणूक प्रमुख नाना काटे ज्यांनी अजित पवारांनी त्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे तिथं, तसंच शिंदे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजित बारणे आणि निलेश बारणे यांच्या जागी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले दोघांनी तिकीट जे आहे ते माघारी या ठिकाणी घेतलेलं आहे. अजित पवारांचे शहराध्यक्ष योगेश भोल यांच्या विरोधात भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी नवखे उमेदवार म्हणजेच संतोष नागरगोजे यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरवलेलं आहे. प्रत्यक्षात त्याच ठिकाणी भाजपचे प्रवक्ते कुणाल लांडगे हे एक तुल्यबळ उमेदवार होते आणि त्यांनी पूर्ण तयारी केलेली होती. असं म्हटलं गेलं की महेश लांडगे यांनी त्यांना शब्द पण दिलेला होता. मात्र ऐनवेळी महेश लांडगे यांनी नागरगोजे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. नौका चेहरा महेश लांडगेंनी तिथं का उतरवला? कारण योगेश भल यांचं त्या ठिकाणी सेटिंग महेश लांडगे यांच्यासोबत झालंय का अशी चर्चा या निमित्तानं रंगली. आणि त्याच बदल्यामध्ये योगेश भल यांच्याच प्रभागामध्ये भाजपच्या सुजाता पालांडे यांच्या समोर योगेश भल यांनी वर्षा जगताप यांना उमेदवारी दिली. इथंही सेटिंग झालंय असंही बोललं जात आहे. त्या पुढं गेलं तर शीतल मासुळकर या भाजपच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सारिका मासुळकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे. काही झालं तरी नगरसेवक मासुळकरांच्याच घरात राहावा असं हे सेटिंग असल्याचं बोललं जात आहे. पुढं गेलं तर प्रमोद कुटे आणि कैलास कुटे हे अनेकदा एकमेकांच्या समोर येणं टाळतात. यावेळेलाही असंच काहीसं या ठिकाणी घडलेलं आहे. संजोग वागेरे आणि संदीप वागेरे यांनी पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर येणं टाळलेलं आहे. संजोग वागेरे यांनी त्यांच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा हा वागेरे सामना आपल्याला इथं पाहायला मिळत नाही. संदीप कसपटे विरुद्ध गणेश कसपटे अशी एक लढाई होईल असं वाटत होतं. मात्र गणेश कसपटे यांनी त्यांच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्यामुळं कसपटे असाही सामना झाला नाही. बारणे विरुद्ध बारणे असं 1-2 ठिकाणी लढत या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परंतु त्या ठिकाणी जवळपास 5 ते 6 उमेदवार आहेत, ते मात्र एकमेकांच्या समोर उभे नाही आहेत. त्याच्यामुळं तिथं मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळत नाही. गावकी बावकीचं राजकारण कसं असतं याचंच आणखी एक उदाहरण द्यायचं झालं
तर पिंपळे, निलक आणि वाकड या प्रभागामध्ये तिथल्या गावकऱ्यांनी काय ठरवलं, इथं प्रत्येक कुटुंबातले एक एक उमेदवार देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कामटे, साठे, चोंदे, इंगवले, कसपटे. काळेवाडीमध्ये सुद्धा असंच पाहायला मिळत आहे. नडे, तापकीर, काळे, कोकणे हे सगळे उमेदवार त्या ठिकाणी उतरवले गेलेले आहेत आणि त्यांच्यात एकमेकांचा सामना होऊ नये अशी काळजी जी आहे ती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आता थेट सामना मात्र या ठिकाणी होतोय. यावर्षी आपल्याला ते पण पाहणं गरजेचं असणार आहे, कारण प्रत्येकच ठिकाणी सेटिंग होऊ शकलेली नाहीये. राहुल कलाटे विरुद्ध मयूर कलाटे हा पहिल्यांदा सामना होतोय. प्रशांत शितोळे विरुद्ध अतुल शितोळे हा मागही सामना झालेला होता. संदीप चिंचोडे विरुद्ध शेखर चिंचोडे यावेळेला थेट लढत होतीये. विश्वजित बारणे विरुद्ध सिद्धेश्वर बारणे ही सुद्धा या ठिकाणी थेट लढत होतीये. तर या थेट लढती होत असताना, थेट सामना होत असताना आणखी गावकी भावकीमध्ये काय काय खबरदारी घेण्यात आलेली आहे. तर पिंपळे गुरवमधून जवळपास 6 जगताप उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कासारवाडीमधून 4 जवळकर आहेत. सांगवीमधून 3 ढोरे आहेत, 2 शितोळे आहेत. भोसरीमधून 4 लांडे उमेदवार आहेत. लांडगें यांचे 7 उमेदवार आहेत. आकुर्डीतून 3 काळभोर उमेदवार आहेत. दापोडी, पिंपळे गुरव येथून 7 काटेंचे उमेदवार आहेत. वाकडमधून 3 कलाटेंचे उमेदवार आहेत. थेरगावमधून तब्बल 11 बारणे उमेदवार आहेत. रावेतमधून 3 बोंडवे आहेत. चिंचवडमधून 6 चिंचवडे आहेत. वाल्लेकरवाडीमधून 3 वाल्लेकर आहेत. काळेवाडीमधून 6 नडे आहेत. काळेवाडी आणि चरोलीमधून 4 तापकीर उमेदवार आहेत. तर असं एकाच आडनावाचे वेगवेगळे उमेदवार सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण गावकी भावकी पाहुण्या रावळ्यांनी ठरवलेलं आहे की आपल्याच घरातले उमेदवार या ठिकाणी निवडून यायला हवेत. या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये आपले नगरसेवक असावेत. इतकंच नव्हे तर विरोधात सुद्धा आपलेच नगरसेवक यायला हवेत. आता 128 एकूण नगरसेवक आहेत आणि या 128 नगरसेवकांमध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याच महिलांमध्ये सुद्धा आपण बघतो की याच सोयरिकी ज्या झालेल्या आहेत त्याच सोयरिकीमधल्या स्थानिकच महिला या ठिकाणी आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात. त्यामुळंच असं म्हटलं जातं की पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय पक्ष नगरसेवक ठरवत नाहीत, तर इथं गावकी भावकी पाहुणे रावळेच नगरसेवकाचं सेटिंग करतात. त्यामुळंच जेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण इथं आले होते त्यांनी याच सेटिंगवरती भाष्य केलं होतं. जाता जाता आपण हे सेटिंग पुन्हा एकदा ऐकूयात. प्रत्येकाने स्वतःच्या पॅनलमध्येच प्रचार करा. भरपूर नेते मंडळी आहेत, शायनिंग मारत बसू नका. छोट्या छोट्या त्या पॅनलमध्ये पॅनल प्रमुख करा आणि तो पूर्ण पॅनल बापू पूर्ण पॅनल आला पाहिजे बरं का. कुठे गेले काय ना, कोणीही सेटिंग करू नका. पॅनल पूर्णच्या पूर्ण आला पाहिजे. आपल्याकडे कसा भारतीय जनता पार्टीने मला हिशोब लिहायलाच ठेवलाय, कोण काय करतंय आणि कोण काय करत नाही. त्यामुळे नेत्यांची प्रत्येकाची कस लागली आहे. प्रत्येक आमदाराने त्याच्या त्याच्या मतदारसंघामध्ये जातीने लक्ष दिलं पाहिजे. कॅमेरामन शैलेश जाधव सोबत मी या वेब एक्सप्लेनरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.